नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण उपयोगिता विश्लेषण नावाचं प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये गेल्या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्या सिद्धांताचे विविध अपवाद कोणते आहेत आणि या सिद्धांतावरती टीका कोणकोणत्या केल्या जातात तर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर घटत्या सीमांत उपयोगितेचं जे महत्त्व आहे तर ते महत्त्व यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्या कारणामुळं अभ्यासक्रमातून यावर्षीपुरतं वगळण्यात आलेला आहे. तो भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो पुढला भाग आहे तो आपल्याला अभ्यासवायचा आहे. सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील परस्पर संबंध. जे सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून प्राप्त होणारी उपयोगिता आणि किंमत यामध्ये नेमका काय संबंध आहे तो संबंध या ठिकाणी आपल्याला अभ्यासवायचा आहे. तर मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे हे समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील परस्पर संबंधाबाबत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. खऱ्या अर्थानं उपयोगिता ही संकल्पना मागणीचा आधार आहे असं आपण यापूर्वी उपयोगितेची जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणजे ज्या वस्तूमध्ये मानवाची विशिष्ट गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्यामध्ये उपयोगिता असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या वस्तूमध्ये मानवाची विशिष्ट गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते आणि ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे अशाच वस्तूंना आपण मागणी करतो. त्यामुळं पुढे आपल्याला मागणी विश्लेषण प्रकरणामध्ये मागणीचा सिद्धांत जो काय आपल्याला अभ्यासवायचा आहे तर हा सिद्धांत जो आहे तो खऱ्या अर्थानं घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे, सिद्धांतावर अवलंबून आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर सीमांत उपयोगिता आणि किंमत यामध्ये नेमका काय संबंध आहे तो संबंध आपल्याला या ठिकाणी अभ्यासवायचा आहे. त्यामुळे हा सिद्धांत व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक उदाहरण आहे असं म्हटलं जातं. जे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो व्यवहारामध्ये आपल्याला अनुभवास येतो आणि व्यवहारामध्ये अनुभवास येत असल्यामुळं व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक उदाहरण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कोष्टक क्रमांक 2.3 च्या आधारे आपल्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्याशी संबंधित पुढील निष्कर्ष काढता येतात. तर खऱ्या अर्थानं बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते असे गृहीत धरलेले आहे आणि क्ष वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांत उपयोगिता 10 रुपये बरोबर समतुल्य आहे. अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत यांची तुलना आकृती क्रमांक 2.3 मध्ये म्हणजे तक्ता क्रमांक 2.3 मध्ये जो 5वा स्तंभ आहे तर त्या स्तंभामध्ये या ठिकाणी यामधला संबंध दाखवण्यात आलेला आहे. तर पुढील कोष्टक जे आहे तर त्या कोष्टकामध्ये आपल्याला ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून घेता येईल. तर हे जे काही कोष्टक आहे तर या कोष्टकामध्ये या तक्त्यामध्ये आपल्याला एखादा उपभोक्ता क्ष वस्तूच्या नगांचा उपभोग घेतो. क्ष वस्तूचे 1, 2, 3, 4, 5, 6 असे नग तो उपभोगतो आणि त्या प्रत्येक नगापासून त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता
देखील या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. म्हणजे पहिल्या नगापासून 10 मात्रा इतकी उपयोगिता, दुसऱ्या नगापासून 8 मात्रा, तिसऱ्या नगापासून 7 मात्रा, चौथ्या नगापासून 5 मात्रा, पाचव्या नगापासून 3 मात्रा आणि 6व्या नगापासून 1 मात्रा. त्यामुळं क्षवस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती 10, 8, 7, 5, 3, 1 अशी क्रमाक्रमाने घटत जाणारी आपल्याला आढळून येते. त्यामुळं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो आपण अभ्यासत असताना असं म्हटलं आहे की एखादा उपभोक्ता एकाच वस्तूचे अनेक नग ज्यावेळी सेवन करतो त्यावेळी त्या प्रत्येक नगाच्या वाढीबरोबर मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत जाणारी असते असं आढळून येतं आणि तेच या तक्त्याच्या आधारे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा स्तंभ जो आहे त्या तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता रुपयामध्ये व्यक्त केलेली आहे. जे 1 नग बरोबर 10 रुपये, तर सीमांत उपयोगिता ही एका नगाची सीमांत उपयोगिता जी आहे ती 10 रुपयामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे क्षवस्तूचा पहिला नग ज्यावेळी तो सेवन करतो त्यावेळी त्याला 10 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. त्यामुळं 10 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. त्यामुळं 1 नग बरोबर 10 रुपये. त्यामुळं सीमांत उपयोगिता इथं 10 गुणिले 10 बरोबर 100 रुपये पहिल्या नगापासून मिळते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बाजार किंमत जी आहे ती स्थिर मांडलेली आहे. म्हणजे बाजार किंमत ही प्रत्येक नगापासून 50 रुपये इतकी आहे. म्हणजे घटक नग किंमत आहे 50 रुपये आणि सीमांत उपयोगिता आणि किंमतीची तुलना या ठिकाणी केलेली आहे की पहिल्या नगापासून त्याला सीमांत उपयोगिता जी आहे ती 100 रुपये इतकी प्राप्त होते आणि बाजार किंमत किती आहे 50 रुपये इतकी आहे. त्यामुळं बाजार किंमतीपेक्षा अधिक सीमांत उपयोगिता या ठिकाणी प्राप्त होते असं म्हणता येईल. ज्यावेळी तो नगसंख्येमध्ये वाढ करतो म्हणजे दुसऱ्या नगाचं सेवन करतो त्यावेळी त्याला मिळणारी जी सीमांत उपयोगिता जी आहे ती 8 मात्रा इतकी आहे. त्यामुळे 8 गुणिले 10 बरोबर 80 रुपये इतकी सीमांत उपयोगिता त्याला प्राप्त होते आणि बाजार किंमत स्थिर आहे 50 रुपये आहे. त्यामुळं इथं दुसऱ्या नगापासून देखील 80 इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते आणि बाजार किंमत मात्र 50 रुपये आहे. त्यामुळे सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा या ठिकाणी जास्त असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तिसऱ्या नगापासून 7 मात्रा इतकी उपयोगिता प्राप्त होते. त्यामुळे त्याला एकूण 70 रुपये सीमांत उपयोगिता प्राप्त होते आणि बाजार किंमत मात्र 50 रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा सीमांत उपयोगिता ही किमतीशी तुलना करता अधिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे पहिल्या 3 नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता जी आहे ती किमतीपेक्षा अधिक प्राप्त होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यानंतर चौथ्या नगाचं ज्यावेळी तो सेवन करतो त्यावेळी त्याला 5 इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते आणि 50 रुपये इतकी सीमांत उपयोगिता त्याला प्राप्त होते. त्यामुळे इथं सीमांत उपयोगिता 50 रुपये बरोबर बाजार किंमतसुद्धा 50 रुपये आहे. त्यामुळं इथं सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा समतोल साधलेला आहे चौथ्या नगाच्या वेळी. तर इथं त्याची गरज पूर्ण होणार आहे आणि गरज पूर्ण होऊन सुद्धा तो जादा नगाचं जर सेवन केला तर त्याला उपयोगिता प्राप्त होत नाही तर त्याला अनुपयोगिता प्राप्त होते. त्यानंतर तो क्षवस्तूच्या 5व्या आणि 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला मिळणारी जी सीमांत उपयोगिता जी आहे ती 5व्या नगाच्या वेळी 3 मात्रा इतकी आहे
आणि सीमांत उपयोगिता रुपयामध्ये व्यक्त केली असता आपल्याला ती 30 रुपये आहे असं म्हणता येईल. त्यामुळं बाजार किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता या ठिकाणी कमी झालेली आहे. म्हणजे बाजार किंमत 50 रुपये आहे आणि सीमांत उपयोगिता 30 रुपये इतकी आहे. त्यानंतर 6व्या नगाच्या वेळी पुन्हा एक मात्रा सीमांत उपयोगिता प्राप्त होते. त्यामुळे सीमांत उपयोगिता 10 रुपये इतकी या ठिकाणी आहे. त्यामुळं 50 रुपये बाजार किमतीशी तुलना करता 10 रुपये हे कमी आहेत. त्यामुळं 5व्या आणि 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता ही बाजार किमतीशी तुलना करता कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर या कोष्टकामध्ये सीमांत उपयोगिता आणि किंमत याची तुलना जी आहे ती तुलना केलेली आहे. त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेतो. म्हणजे लागोपाठ निरंतर तो एकापेक्षा अधिक नगांचं सेवन करतो. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता ही घटणारी असते. म्हणजे 10 मात्रा, 8 मात्रा, 7, 5, 3 आणि 1 जसं क्षवस्तूच्या नगसंख्येमध्ये वाढ होते तसतशी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटत असते, क्रमाक्रमाने कमी होत असते असं आपल्याला या तक्त्यावरून सांगता येईल. त्यानंतर सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ केव्हा जास्त असते तर कोष्टक क्रमांक 2.3 मध्ये पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार किंमत 50 रुपयापेक्षा अधिक आहे. म्हणजे पहिले जे 3 नग जे आहेत त्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही बाजार किमतीशी तुलना करता अधिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पहिल्या नगाच्या वेळी 100 रुपये सीमांत उपयोगिता आहे आणि बाजार किंमत 50 रुपये आहे. दुसऱ्या नगाच्या वेळी 80 रुपये सीमांत उपयोगिता आहे, 50 रुपये बाजार किंमत आहे. तिसऱ्या नगाच्या वेळी 70 रुपये इतकी सीमांत उपयोगिता आहे आणि 50 रुपये बाजार किंमत. म्हणजे बाजार किमतीशी तुलना करता पहिल्या 3 नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता ही अधिक मिळते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. कधी? सुरुवातीला. कारण उपभोक्त्याची गरज जी आहे ती या ठिकाणी तीव्रपणे त्याला जाणवते. म्हणजे त्याची गरज जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि म्हणून गरज पूर्ण होत नाही म्हणून तो एकापेक्षा अधिक नगांचं सेवन करतो. त्यानंतर सीमांत उपयोगिता आणि किंमत समान होते. म्हणजे 4थ्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला 5 मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळते आणि सीमांत उपयोगिता रुपयामध्ये व्यक्त केल्यानंतर त्याला 50 मात्रा किंवा 50 रुपये इतकी उपयोगिता प्राप्त होते. त्यामुळं सीमांत उपयोगिता 50 रुपये आणि बाजार किंमत देखील 50 रुपये. म्हणजे 4थ्या नगाच्या वेळी त्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत समान होते असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणून उपभोक्ता 4था नग घेण्याचा विचार करू शकतो. 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा कमी असते. ज्यावेळी तो 5वा आणि 6वा नग घेतो त्यावेळी बाजार किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता जी आहे ती कमी असते. म्हणजे 30 आणि 10 इतकी असते असं आपल्याला म्हणता येईल. तर या समतोल स्थितीनंतर विवेकी उपभोक्ता नगाची खरेदी थांबवतो. म्हणजे 4थ्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता आणि किंमत या समान आढळून येतात. इथं त्याची गरज पूर्ण होते आणि विवेकी उपभोक्ता सर्वसामान्य ज्याची वर्तवणूक आहे, जो रॅशनल आहे, जो सारासार विचार करणारा व्यक्ती आहे, उपभोक्ता आहे, तो इथे काय करणार आहे?
नगांची खरेदी जी आहे ती तो थांबवणार आहे. आणि म्हणून सीमांत उपयोगिता आणि किंमत यांची तुलना जी आहे ती तुलनात्मक संबंध जो आहे तो आपल्याला पुढील पद्धतीनं व्यक्त करता येईल, सांगता येईल. त्यामधला पहिला मुद्दा आहे बघा की जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे जेव्हा एखादा उपभोक्ता आपल्या इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे इथं पहिल्या 3 नगांचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे इथं म्हटलं आहे बघा इन ब्रॅकेट मार्जिनल युटिलिटी एक्स, ठीक आहे, एक्स वस्तूच्या किमतीपेक्षा अधिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे MU म्हणजे मार्जिनल युटिलिटी, सीमांत उपयोगिता कशाची, एक्स वस्तूची, आणि PX म्हणजे एक्स वस्तूची किंमत. तर सीमांत उपयोगिता ही काय किमतीपेक्षा अधिक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे इथं बघा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता ही बाजार किमतीपेक्षा अधिक आहे. बाजार किंमत 50 आहे आणि सीमांत उपयोगिता 100, 80 आणि 70 आहे. त्यामुळं ती अधिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं हे जी काय स्थिती आहे त्याला सीमांत पूर्व नग असं म्हणतात. म्हणजे पहिले जे काय 3 नग आहेत ते काय आहेत, सीमांत पूर्व नग असं त्याला संबोधण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग असे संबोधले जाते. म्हणजे ज्या नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता आणि किंमत समान होते असा नग म्हणजे सीमांत नग. म्हणजे या ठिकाणी चौथा जो नग आहे त्या चौथ्या नगाचं सेवन केल्यानंतर, उपभोग घेतल्यानंतर त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता आणि किंमत म्हणजे 50 इतकीच आहे. त्यामुळे इथं त्याची काय गरज पूर्ण होते. म्हणजे सीमांत नग जो आहे तो कुठला आहे, चौथा आहे. त्यामुळे या ठिकाणी सूत्रामध्ये सांगितलं आहे की मार्जिनल युटिलिटी एक्स म्हणजे एक्स वस्तूची सीमांत उपयोगिता बरोबर एक्स वस्तूची किंमत, P म्हणजे प्राईस. त्यामुळे सीमांत उपयोगिता बरोबर किंमत बरोबर उपभोग त्याचा समतोल या ठिकाणी साधला जातो. त्याची गरज या ठिकाणी पूर्ण होते असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाहीत त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाहीत त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बघा की 5वा आणि 6वा जो नग आहे तो सीमांतोत्तर नग आहे. कारण हा नग विवेकी उपभोक्ता खरेदी करणार नाही, कारण त्याला बाजार किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता ही फार कमी मिळते. 5व्या नगापासून 30 रुपये इतकी सीमांत उपयोगिता मिळते आणि बाजार किंमत 50 रुपये आहे. म्हणजे बाजार किमतीपेक्षा सीमांत उपयोगिता कमी आहे. 6व्या नगाच्या वेळीसुद्धा 10 रुपये इतकी सीमांत उपयोगिता आहे आणि बाजार किंमत 50 रुपये आहे. त्यामुळं 5व्या आणि 6व्या नग जे आहेत तर ते काय आहेत, सीमांतोत्तर नग आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे इथं सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा काय असते, कमी असते सीमांतोत्तर नगाच्या वेळी. आता सीमांत पूर्व नगाच्या वेळी काय असतं, सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा अधिक असते. सीमांत नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता आणि किंमत समान असते, उपभोग त्याचा समतोल साधला जातो. आणि सीमांतोत्तर नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा काय असते, कमी असते
असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे सीमांत उपयोगिता आणि किंमत यामधला जो परस्पर संबंध आहे तो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्यामुळं इथं उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध जो आहे तो आपल्याला पुढे मागणीचा सिद्धांत अभ्यासत असताना फार उपयुक्त आहे. त्यामुळे उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील परस्पर संबंध अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. तुम्हाला माहीत आहे का, या खाली काही शास्त्रज्ञांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा. तर ब्रिटिश अर्थतज्ञ जे.आर. हिक्स आणि R.G.D. ॲलन यांनी समवृत्ती वक्र पद्धतीचा विकास केला. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या संख्यावाचक उपयोगिता सिद्धांताला वास्तववादी पर्याय म्हणून हा सिद्धांत अस्तित्वात आला. समवृत्ती वक्र पद्धतीमध्ये क्रमवाचक उपयोगिता स्वीकारलेली आहे. तर समवृत्ती वक्र हा दोन वस्तूच्या संयोगाच्या विशिष्ट स्थानाला जोडणारा वक्र असून उपभोक्ता या वस्तूच्या संयोजनाबद्दल तटस्थ असतो, स्थिर असतो, कारण त्याला दोन्ही वस्तूंच्या उपभोगाने समान समाधानाची पातळी मिळते. त्यामुळं समवृत्ती वक्र पद्धतीचा विकास ज्या अर्थतज्ञांनी केला असे ब्रिटिश अर्थतज्ञ जे.आर. हिक्स आणि R.G.D. ॲलन यांची माहिती आपल्याला अभ्यासासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मार्शल यांनी उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी संख्यात्मक विवेचन केलेलं आहे. तर हिक्स आणि ॲलन या दोन अर्थतज्ञांनी क्रमवाचक उपयोगिता नावाची संकल्पना स्वीकारलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथं आपल्याला उपयोगिता विश्लेषण नावाचं जे प्रकरण आहे ते समजण्यास मदत होईल. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या प्रकरणावरचा स्वाध्याय जो आहे तो संपूर्ण प्रकरण वाचन करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही शंका असल्यास पुन्हा मला विचारायचं आहे. तर सर्व विद्यार्थी पुस्तक जे आहे पहिलं जे काय आपलं प्रकरण आपण अभ्यासतोय उपयोगिता विश्लेषण जे आहे त्या प्रकरणाचा सर्वप्रथम वाचन करायचं, त्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे. इथं आपण थांबू. व्हिडिओला प्रत्येक विद्यार्थ्यांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायचं आहे, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन प्राप्त होईल. या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद.